पंक्तीत आहे नॉनव्हेजला खूपच मान, चला तर मग करूया मटन कलेजीचं कालवण छान। या कालवणाची चव आहे आहा खूपच जबरदस्त। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटन कलेजीचं कालवण। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटन कलेजी मिक्स आहे। इथे घेतलं मी पाव किलो मटन, 1 टोमॅटो, कोथिंबीर, 1 ते 1.5 चमचा धना जिरा पावडर, मिरची घेतली 1 ते 1.5 चमचा, अद्रक लसणाची पेस्ट घेतली अर्धा चमचा, मीठ घेतलंय चवीनुसार, हळद घेतली अर्धा चमचा, इथे धन्याचा काळा मसाला घेतलाय 1 ते 1.5 चमचा, इथे मालवणी मसाला घेतलाय 1 ते 1.5 चमचा। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे सगळं आता मिक्स करत आहे। याच्यात टाकले टोमॅटो, हळद, धन्याचा काळा मसाला, मालवणी मसाला, मिरची, धना जिरा पावडर, मीठ चवीनुसार, अद्रक लसणाची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर। सगळ्यात आधी कुकरमध्ये टाकलं थोडंसं तेल। आता हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे। तर आता तेल गरम झालंय। आता आपण याच्यात टाकणार मटन कलेजी। एक ते 1.5 मिनिट झाला, याला तेल सुटलेलं आहे। आता पाणी जोडणार आहे याला। तर याच्यात छान मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघत आहे आपलं मटण आणि कलेजीचं कालवण रेडी आहे। 4 ते 5 शिट्या मीडियम गॅसवर केलेले आहे। जास्त मसाले नाहीत, एकदम हलका फुलका आहे, खूपच छान आहे। तुम्ही बघत आहे हे कलेजी मटण पण रेडी आहे आपलं, आणि खिचडी पण आहे, खिमा खिचडी कलेजी मटण। आता हे जेवणासाठी सर्व करा, खूपच छान। अजून तुम्हाला सांगितलं ना मी खिमा खिचडी केली, त्याच्यामध्ये मी कबाब पण बनवले। तर इथे कबाब पण बनवले आहेत आणि खिमा खिचडी सुद्धा बनवलेली आहे। खिमा खिचडीची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन। तर इकडे मटन आणि कलेजीचं कालवण आहे रेडी। तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज।